हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. Okay. Hello students. Now we started with the potentiometer. Okay. Then in last lecture we talked about the application of potentiometer or uses. We finished one application which is called as to compare the EMF of cells. Okay. Now today we are going to study the second application which is called as internal resistance of a cell. Okay. So what we have to do, we have to calculate the internal resistance of cell. Okay. Now this is very important because to calculate the internal resistance of cell, there are very few methods and this is the most reliable method. Okay. So याचा अर्थ तुम्हाला इंटरनल रेजिस्टन्स काढायचा असेल तर सगळ्यात रिलायबल मेथड कोण आहे? पोटेन्शियोमीटर. That's why this application becomes unique. Okay. Now we have to determine internal resistance of cell. म्हणजे मी तुम्हाला एक सेल प्रोव्हाइड करेल. Okay. And I'll ask you to find out internal resistance of that cell. ठीक आहे. Now circuit बघू पहिल्यांदा आपण. Now look at the potentiometer. Okay. Now you can see our usual potentiometer. तुम्हाला वायर AB दिसतीये. Okay. So AB is my potentiometer wire. ठीक आहे. 4 मीटरची वायर आहे. Now AB is potentiometer wire. A is connected to the higher potential and B is connected to the lower potential of the battery. ठीक है. Through key K1 and rheostat RH. ओके. मी तो वरचा पार्ट राहू द्या. हे युजुअल पोटेन्शियोमीटरचं सर्किट तयार झालं आपलं. ओके. नाउ द हायर पोटेन्शियल ऑफ द पोटेन्शियोमीटर इज कनेक्टेड टू द पॅरलल कॉम्बिनेशन. एक पॅरलल कॉम्बिनेशन दिसतंय. पॉइंट P T S Q. ओके. नाउ व्हाट इज देयर इन दैट पॅरलल कॉम्बिनेशन? नाउ लुक हियर. ओके. In this parallel combination, we have a cell E1 whose internal resistance is to be determined. बघा सर्किट मध्ये ना दोन सेल झालेत आता, E आणि E1. पण आपल्याला कुणाचं डिटरमाइन करायचं आहे? E1 चा इंटरनल रेजिस्टन्स. ठीक आहे. आता E1 ला इंटरनल रेजिस्टन्स आहे. हे बघा बॅटरीला इंटरनल रेजिस्टन्स असतो पण आपण तो कधी दाखवत नाही. ओके. रेजिस्टन्स. पण इथे तुम्हाला कळावं म्हणून त्यांनी ना शेजारी बॅटरीच्या शेजारी एक छोटा रेजिस्टर काढलाय. याचा अर्थ हा बॅटरीचा रेजिस्टन्स आहे. नाहीतर काही जणांना असं वाटेल की सर बॅटरी बरोबर एक रेजिस्टन्स कनेक्ट केलाय. नाही, हा बॅटरीचाच रेजिस्टन्स आहे. ओके. जो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि त्याच्या पॅरलल मध्ये देयर इज की K2 अँड अ रेजिस्टन्स बॉक्स. आता त्यांनी लिहिताना R लिहिले पण ऍक्च्युली तो रेजिस्टन्स बॉक्स आहे. म्हणजे व्हेरिएबल रेजिस्टन्स. तो चेंज करू शकतो. ठीक आहे. So this is the combination and the other end of this circuit is connected to galvanometer which is connected to the sliding key or jockey. ठीक है. This is the experimental arrangement of your potentiometer to determine the internal resistance of cell. Okay. Now what we have to do exactly? आपल्याला काय करायचंय बघा. आपल्याला internal resistance काढायचा आहे. कुणाचा? सेलचा. ओके. आपण सर्किट करून घेतलं कनेक्ट. ओके. Now how to take reading? Okay. Now it is very easy. Pay attention. काय करा? First, key K2 is open. Key K2 is open. म्हणजे right now key is not in contact. Key आता कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये. ओपन ठेवलीये. ठीक आहे. Now म्हणजेच R is not a part of circuit. ओके. K2 open आहे. K1 क्लोज करा. On. केली on. As soon as key K1 is on, the current will start to flow. But how current will flow? It will go to A, then A to P, E1, Q and galvanometer. तो इकडे जाणारच नाही ना करंट. म्हणजे आता सर्किटमध्ये हा पार्ट नाहीच आहे. समजलं? ओके. हा म्हणजे तुमच्या सर्किटमध्ये कोण आहे? फक्त एकच आहे. कोण? सेल. म्हणजे जे आपलं पहिलं ऍप्लिकेशन होतं. ओके. टू कम्पेअर ईएमएफ ऑफ सेल, त्यात आपण दोन मेथड शिकलो.
इंडिव्हिज्युअल सेल मेथड आणि सम अँड डिफरन्स. इंडिव्हिज्युअल सेल मेथड मध्ये आपण काय करत होतो रे, पहिल्यांदा सेल लावत होतो E1, तिचं रिडिंग घेत होतो, मग ती काढून E2 लावत होतो, सेम झालं. म्हणजे आता हे इंडिव्हिज्युअल सेल सारखं रिडिंग आहे. ठीक आहे, म्हणजे बघा, दिस पार्ट इज नॉट इन अ सर्किट, ओनली E1 इज देअर. सो करंट विल पास थ्रू E1 गॅल्व्हनोमीटर. नाउ स्टार्ट टचिंग इट ऑन अ वायर. वायरवर टच करा and find a point where your galvanometer shows zero reading. Okay, मग ज्या पॉइंटला गॅल्व्हनोमीटर झिरो रिडिंग दाखवेल, सपोज दिस इज द पॉइंट वेअर गॅल्व्हनोमीटर शोज झिरो रिडिंग. ओके, ऍज सुन एज गॅल्व्हनोमीटर शोज झिरो रिडिंग, दॅट इज युअर नल पॉइंट. ओके, म्हणजे एजे दिसला. एजे हे काय, वायर आहे ना. द लेंथ ऑफ वायर एजे इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन ए अँड जे, अँड इट इज इक्वल टू EMF of cell because they are in parallel combination. ओके, जे मी तुम्हाला इंडिव्हिज्युअल सेलला शिकवलं होतं तेच एक्झॅक्टली आहे. ओके, म्हणजे काय येणार रे, E1 इज प्रपोर्शनल टू L1, म्हणजेच E1 इज इक्वल टू K L1. फर्स्ट रिडिंग लेंथ तुम्ही मोजू शकता. कळलं, पहिलं रिडिंग झालं. ओके, फर्स्ट रिडिंग इज व्हेरी इझी. E1 इज इक्वल टू K इंटू L1. ठीक आहे, नाव वी हॅव टू टेक द सेकंड रिडिंग. आता नीट लक्ष द्या, आता काय करायचं. ओके, नाव व्हॉट इज दिस, दिस इज आर. आर स्टँड फॉर रेझिस्टन्स बॉक्स. ठीक आहे, तो रेझिस्टन्स बॉक्स आहे. आता काय करायचं, टेक अ सुटेबल रेझिस्टन्स इन अ रेझिस्टन्स बॉक्स. ओके, यू विल डू दिस एक्सपेरिमेंट इन कॉलेज. ऍट दॅट टाइम दे विल आस्क यू, ते तुम्हाला सांगतील. ओके, और दे विल टेल यू टू गेट द व्हॅल्यूज 2, 4, 6. तुम्हाला सांगतात आर किती घ्यायचा, 2, 4, 6 ते सांगतात तुम्हाला. म्हणजे आर नोन आहे आपल्यासाठी. ओके, मग सपोज मी घेतला 2 ओहम. ओके, म्हणजे आता आपल्या सर्किटमध्ये कोण कनेक्ट झालाय, आर. अँड क्लोज द की K2 आणि K2 क्लोज करा. ठीक आहे, आता नीट बघा. E1 तर आहे अजून सर्किटमध्ये आपल्या. E1 बरोबर कोण आला आता, रेझिस्टन्स आला. अँड दे आर इन विच कॉम्बिनेशन, पॅरलल. That's why it is called as shunted. The parallel combination is called as shunted. So if you see the word shunt, it means parallel combination. कळलं आता? So can I say that the cell E1 is shunted by resistance R. शंट केलं म्हणजे काय केलं, पॅरलल कॉम्बिनेशन केलं. ठीक आहे, मग आता झालं काय बघा. सी, रिडिंगची प्रोसिजर नाही बदलणार. ओके, पण व्हॉट विल बी द चेंजेस, लुक एट द चेंजेस. ओके, नाव बॅटरी पण आहे, रेझिस्टन्स पण आहे. नाव करंट विल कम, बट नाव करंट विल गेट डिवायडेड. करंट डिवाइड झाला ना, करंट इकडे डिवाइड झाला आणि इकडे आला आणि गॅल्व्हनोमीटर मध्ये आला. अगेन टेक द जॉकी, स्टार्ट टचिंग इट टू द वायर. ओके, अँड फाइंड आउट अ पॉइंट वेअर युअर वायर शोज, गॅल्व्हनोमीटर शोज झिरो डिफ्लेक्शन. ओके, दॅट इज युअर एंड पॉइंट. ओके, आणि मग त्याची लेंथ मेजर करा आणि लेंथ ए पासून मेजर करायची. लेंथ इज ऑलवेज मेजर्ड फ्रॉम हायर पोटेन्शियल. ठीक आहे, फाईन. म्हणजेच काय रे, आपण काय केलं बघा. इन फर्स्ट रिडिंग देर इज ओनली सेल E1, सो ते रिडिंग झालं आपलं. बट अलॉंग विथ E1 नाव वी हॅव कनेक्टेड रेझिस्टन्स. ओके, मग जेव्हा तुम्ही फक्त E1 कनेक्ट करता तेव्हा तुम्ही त्याला EMF म्हणता ना, पण जेव्हा तुम्ही बॅटरी बरोबर रेझिस्टर कनेक्ट करता, ओके, नाव वी कॅनॉट कॉल इट एज E1. नाव वी हॅव टू यूज द वर्ड पोटेन्शियल डिफरन्स. त्यामुळे आता मी सिम्बॉल बदलणार आहे. आता मी सिम्बॉल V वापरणार आहे. ओके, आता झालं काय बघा. पहिल्यांदा फक्त E1 कनेक्ट होती तेव्हा रिडिंग काय आलं होतं आपलं, L1. आता E1 ला पॅरलल मध्ये R आलाय. ओके, नाव करंट डिवाइड झाला. ओके, नाव बिकॉज ऑफ दॅट जो मगाशी EMF होता E1 त्याच्यापेक्षा आता व्होल्टेज कमी असणार ना. सी बघा, E1 कधीचं रिडिंग आहे, जेव्हा फक्त सेल होती. आणि V कधीचं रिडिंग आहे, जेव्हा रेझिस्टन्स पण होता. बरोबर. ओके, आपण पहिल्यांदा लिहू, मग मी परत सांगतो तुम्हाला. इकडे बघा. फर्स्ट आय कनेक्टेड E1, आय गॉट द रिडिंग. नाव आय कनेक्टेड R, दे आर इन पॅरलल कॉम्बिनेशन. आय टूक द रिडिंग. V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L2. नवीन रिडिंगला काय नाव दिलं आपण, L2. V इज इक्वल टू K इंटू L2, इक्वेशन 2. चालेल. आता ह्याला तुम्ही E1 म्हटलं, सर तुम्ही याला V का म्हटलं, कळलं का? कारण जेव्हा तुम्ही सेल्स कनेक्ट करता तेव्हा E शब्द वापरता, पण सेल्स बरोबर रेझिस्टन्स पण आलाय ना, सो V वापरला. ठीक आहे. आता माझा प्रश्न एकदम सोपा आहे. विच इज ग्रेटर, L1 और L2? ओके, नाउ थिंक अबाउट इट. विच इज ग्रेटर? नाउ
L1 विल बी ग्रेटर दॅन L2. का बरं रे? कारण सुरुवातीला फक्त सेल कन्झ्युम करत होती. ओके, पण आता सेल बरोबर कोण कन्झ्युम करते? रेजिस्टन्स पण कन्झ्युम करते ना. देअरफॉर युअर बॅलन्सिंग लेंथ विल डिक्रीज. सो L2 इज ऑलवेज स्मॉलर दॅन L1. ठीक आहे, रिडिंग झालं. ओके, पहिल्यांदा रिडिंग कसे घेतले कळलं का? सी बघा, आपण नल पॉइंटची मेथड नाही बदलली. दिस पार्ट अँड दिस वायर दे आर इन पॅरलल कॉम्बिनेशन. मग आपण इथं गॅल्व्हनोमीटर 0 रिडिंग दाखवतोय ना, याचा अर्थ इथून करंट जात नाहीये ना. करंट जात नाही इथून, याचा अर्थ या दोन पॉईंटचं पोटेन्शियल काय झालं? सेम. And in parallel combination, potential remains same. So whatever is the potential of this upper part is same the potential of your wire. Okay. So this is my second reading. V is equal to K into L2. आता mathematical steps आहेत, लक्ष द्या आता. Okay. Divide equation 1/2. काय येणार सांगा? E1 upon V is equal to KL1 upon KL2. K gets cancel. K is a potential gradient. Constant आहे आपला, तो कॅन्सल झाला. सो काय राहिलं रे? E1 upon V is equal to L1 upon L2. ठीक आहे, इथपर्यंत कळलंय. मी आता वरचा पार्ट किंवा इकडे लिहितो मी, लक्ष द्या आता. ओके, नाव आता हा पोटेन्शियल आहे आणि हा EMF आहे. आपण ओम्स लॉ वापरू. बघा आता इथे लिहिलं मी E1 आणि खाली लिहितो मी V. चालेल? E1 आणि V. ओम्स लॉ काय असतो रे? V इज इक्वल टू IR. V इज इक्वल टू IR. पण E काय असतो रे? I R प्लस R. आठवलं का? मी सांगितलं होतं ना, हा पण ओम्स लॉच आहे, पण हा पूर्ण सर्किटला अप्लाय केला ना. आणि पूर्ण सर्किटला अप्लाय करतो तेव्हा इंटरनल रेजिस्टन्स पण घेतो आपण. मग आरच्या जागी कोण आला? R प्लस R. म्हणजे E1 च्या जागी आपण काय लिहू शकतो रे? I इन ब्रॅकेट R प्लस R आणि V च्या जागी IR. विल राईट डाऊन दॅट. ओके, सो काय सांगा मला इकडे E1 च्या इथे काय येणार रे? इथे लिहिते बघा, I R प्लस R अपॉन I R इक्वल टू L1 अपॉन L2. I गेट्स कॅन्सल. ठीक आहे, R plus small r upon capital R equal to L1 upon L2. Split the denominator. काय येणार रे? R upon R plus R upon R is equal to L1 upon L2. R upon R gets cancel. R by R 1. इथे 1 राहिला. ओके, तो 1 पलीकडे घ्या. काय होईल रे? R upon R is equal to L1 upon L2 minus 1. LCM काढा. काय सांगा? L1 minus L2 upon L2 is equal to R upon. बघा बरं, काय नाही, फक्त LCM काढलाय. ठीक आहे, नाउ टेक दिस स्मॉल r here. Small r is equal to R in bracket L1 minus L2 upon L2. Look at this equation properly. ओके, L1 कोण आहे रे? आपली फर्स्ट बॅलन्सिंग लेंथ जी आपण मोजली आहे. L2 कोण आहे? सेकंड बॅलन्सिंग लेंथ, ती पण आपण मोजली आहे. म्हणजे L1 L2 मला माहिती आहे. R कोण आहे रे? R इज द रेजिस्टन्स फ्रॉम रेजिस्टन्स बॉक्स, तो पण मला माहिती आहे. सो वी नो द व्हॅल्यूज ऑफ ऑल द राईट हँड साइड टर्म्स, सो वी कॅन कॅल्क्युलेट द स्मॉल r. ओके, सो दिस इज हाऊ वी कॅन डिटरमाइन द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल बाय युझिंग पोटेन्शियोमीटर. ओके, सी हे ऍप्लिकेशन महत्वाचं आहे, हे करून ठेवा, कारण हे थिअरीत पण येतं. ओके, याच्यावर न्यूमेरिकल पण येऊ शकतो आणि प्रॅक्टिकल पण आहे याच्यावर. ओके, म्हणजे दिस पॉइंट इज इम्पॉर्टंट टू स्कोर मार्क्स ऑलमोस्ट एव्हरीवेअर. ठीक आहे, शॉर्ट मध्ये परत एकदा सांगतो काय केलं आपण. वी टूक अ पोटेन्शियोमीटर. घेतला पोटेन्शियोमीटर, वायर AB, A is connected to battery E, key K1, rheostat RH. A is connected to higher potential, B is connected to lower potential. म्हणजे हा आपला पोटेन्शियोमीटर आहे. मग त्या A ला काय कनेक्ट केलं आपण? ती सेल घेतली जिचा आपल्याला इंटरनल रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. तिचं नाव होतं E1. ओके, आणि ती कनेक्ट केली पॅरललला रेजिस्टन्स बॉक्स बरोबर. फाईन. नाउ व्हेन वी आर टेकिंग फर्स्ट रिडिंग,
रेझिस्टन्स बॉक्स इज नॉट अ पार्ट ऑफ सर्किट. तो सर्किटमध्ये नाहीये, फक्त सेल E1 आहे. पहिलं रिडिंग आलं L1 आलं. मग आपण काय केलं, इथे एक सुटेबल रेझिस्टन्स घेतला 5, 10, 2, 4 वॉट एव्हर ते तुम्हाला सांगतील कॉलेजमध्ये. की क्लोज केली म्हणजे आता दिस इज पार्ट ऑफ सर्किट. म्हणजे करंट, युअर करंट गेट स्प्लिट इंटू 2 आर्म्स, E1 अँड दिस आर्म, दोन्हीकडनं जातोय करंट. आणि मग सेकंड रिडिंग कॅल्क्युलेट केलं विच वॉज L2, बॅलन्सिंग पॉईंट. ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलं L2 इज ऑलवेज लेस दॅन L1. ओके, आलंच पाहिजे. ओके, मग मॅथमॅटिकली सगळं E1 अपॉन V म्हणजे डिवाइड करा, K कॅन्सल. मग आपल्याला माहिती ओम्स लॉ यूज केला दोघांना, V इक्वल टू IR, E इक्वल टू IR प्लस R, इंटरनल पण आहे ना कारण. डिवाइड केलं, सबस्टिट्यूशन केले, I गेट्स कॅन्सल. मग स्प्लिट द डिनॉमिनेटर, R अपॉन R प्लस स्मॉल r अपॉन कॅपिटल R इक्वल टू L1 अपॉन L2. R बाय R इज 1. 1 पलीकडे घेतला -1, LCM काढला, L2 तिकडे जाईल ना, क्रॉस मल्टिप्लाय, इथं 1 ना खाली. सो L1 मायनस L2 अपॉन L2 इक्वल टू R अपॉन R, कॅपिटल R इकडे घेतला. वी नो ऑल दिस व्हॅल्यूज, वी कॅन डिटरमाइन द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. समजलंय. सो दिस इज व्हेरी इंपॉर्टंट ऍप्लिकेशन. ठीक आहे. ओके, सो आता आपण ऍप्लिकेशन बघितलं इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. त्याचा एक न्यूमरिकल आहे, तो लगेच करून टाकू आपण. ओके, बघा इकडे. आय एम टॉकिंग अबाउट सॉल्व एक्झाम्पल 9.7. सो एक्झाम्पल 9.7 मी डायग्राम मुद्दामून ठेवली आहे म्हणजे आपल्याला गिवन लेवल सोपं जाईल. ओके, बघा आता. In an experiment to determine the internal resistance of cell of EMF 1.5 volt. ज्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स तुम्हाला काढायचा आहे त्याचा EMF आहे 1.5. म्हणजे बघा आपल्याला ह्याचा काढायचा होता का रे? नाही, म्हणजे E ची व्हॅल्यू नाही दिली. कुणाची व्हॅल्यू दिली आहे? E1. सो इट इज EMF ऑफ सेल 1.5 वोल्ट. ठीक आहे, ज्याचा इंटरनल रेजिस्टन्स काढायचा आहे. फाईन. पुढे the balance point in an open cell condition is at 76.3. म्हणजे जेव्हा तुम्ही ही बॅटरी कनेक्ट केली आहे फक्त ओपन सेल म्हणजे फक्त एक सेल लावली आहे तेव्हा बॅलन्सिंग पॉईंट किती आहे? 76.3. मग आता मला सांगा जेव्हा नुसती सेल कनेक्ट होती तेव्हा जे रिडिंग होतं आपलं त्याचं नाव L1 होतं ना. व्हॉट इज L1? 76.3 सेंटीमीटर्स. फाईन. ओके, पुढे बघा. When a resistor of 9.5 ohm is used in the external circuit of the cell. बघा, रेजिस्टन्स ऑफ 9.5 ओहम म्हणजे कुठला? बॉक्स मधला ना, म्हणजे कोण दिलाय? R. 9.5 ohm is connected, is used in an external circuit of cell. The balance point shifts to 64.8. म्हणजे मगाशी किती होतं? 76.3 जेव्हा फक्त सेल होती. आता सेल बरोबर R पण आहे ना, मग बॅलन्स पॉईंट किती झाला? 64.8. म्हणजे ते आपलं दुसरं रिडिंग ना, L2. बघा मी सांगितलं होतं ना L1 हा L2 पेक्षा मोठा आला पाहिजे. ठीक आहे. पुढे डिटरमाइन द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. कोण काढायचं आहे? डिटरमाइन द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. मी तिकडे फॉर्म्युला पण ठेवलाय जो मगाशी आपण डिराईव्ह केलाय. ठीक आहे. बघा सगळं दिलंय तुम्हाला. खरं E1 ची गरजच नाहीये तुम्हाला. विदाउट E1 तुम्ही काढू शकता उत्तर. ठीक आहे. सो विल ट्राय टू फाइंड आउट द आन्सर. ओके, सो बघा सोल्युशन. राइट डाउन. स्मॉल r इज इक्वल टू R L1 माइनस L2 अपॉन L2. ठीक है, इज इक्वल टू किती रे? R 9.5. ओके, L1 76.3 माइनस 64.8 अपॉन 64.8. ओके, सो 9.5 into घेतलं तर 5 11.5 11.5 इथे अपॉन 64.8. ठीक है. So you have to do this by a log. Okay, you will get answer.
मी आता डायरेक्ट आन्सर सांगतो तुम्हाला 1.686 ओहम. ठीक आहे, समजलं. सो दिस इज हाऊ यू कॅल्क्युलेट द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. ठीक आहे. नाव अजून काही न्यूमरिकल्स आहेत याच्यावर इंटरनल रेजिस्टन्सवर. ओके, ते आपण नेक्स्ट लेक्चरला करू. आता लक्ष द्या, आतापर्यंत आपण काय केलं पोटेन्शिओमीटर मध्ये. वी लर्न प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शिओमीटर, देन वी स्टार्टेड युजेस. आपण 2 युजेस शिकलो. लास्ट लेक्चरला शिकलो आपण कंपॅरिझन ऑफ ईएमएफ आणि या लेक्चरला शिकलो आपण इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. नाव व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, हे 2 सगळ्यात महत्वाचे ऍप्लिकेशन आहेत. अजून एक ऍप्लिकेशन आहे. ओके, अजून त्याच्यामध्ये 2-3 छोटे छोटे पॉइंट्स आहेत, पण त्या ऍप्लिकेशन पेक्षा हे 2 महत्वाचे आहेत, कारण या दोघांवर न्यूमरिकल्स येतात. ओके, तुम्हाला जर पहिल्या ऍप्लिकेशनचे न्यूमरिकल्स आपण नाही सॉल्व्ह केले. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ते तिसरं ऍप्लिकेशन संपवू आणि त्यानंतर आपण याचे सगळे न्यूमरिकल्स करून टाकू एक्सरसाइज मध्ये. ठीक आहे, एक्सरसाइज मध्ये भरपूर न्यूमरिकल आहे. मी तुम्हाला अजून काही शॉर्टकट्स आणि ट्रिक्स सांगणार आहे जे कॉम्पिटेटिव्हला पण यूज होतील. ओके, कारण हे प्रॉब्लेम्स येतात कॉम्पिटेटिव्ह एक्झामला पण आणि सोपे असतात, हे सुटतात प्रॉब्लेम्स. ओके, दॅट्स वाय विल बी एबल टू गेट मोर अँड मोर मार्क्स. ठीक आहे. सो आता इथे एकच न्यूमरिकल होता इंटरनल रेजिस्टन्सचा. तुमच्या एक्सरसाइज मध्ये अजून आहेत इंटरनलचे, पण आपण ते नंतर करू. ठीक आहे, हे ऍप्लिकेशन नीट करा, हे सगळ्यात महत्वाचं ऍप्लिकेशन आहे. पोटेन्शिओमीटरचे दोन्ही ऍप्लिकेशन आणि वेटस्टोनचे दोन्ही ऍप्लिकेशन. ओके, म्हणजे वेटस्टोनचं डिटर्मिनेशन ऑफ अननोन रेजिस्टन्स अँड केल्विन्स मेथड आणि याचं कंपॅरिझन ऑफ ईएमएफ अँड इंटरनल रेजिस्टन्स, दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, फाईन, थँक्यू.